एका आईच्या हृदयात असतो फक्त तिच्या लेकराचा विचार. आणि जेव्हा तिचं लेकरू तिच्यापासून हिरावलं जातं तेव्हा ती आपल्या प्राणांची बाजी लावते, फक्त एकदा त्याला मिठी मारण्यासाठी. ही आहे दिव्याची कथा, जी आपल्या हरवलेल्या बाळासाठी दारोदार फिरते. आणि शेवटी जे घडतं ते ऐकून तुमच्याही काळजाला चटका लागेल. शेवटपर्यंत पहा, कारण या गोष्टीत आहे थरार, भावना आणि एक आईची अमर प्रेमगाथा. मंडळी, आज आपण एक भन्नाट चित्रपट DNA एक्सप्लेन करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात होते 2014 सालच्या एका हॉस्पिटलच्या दृश्याने, जिथे वर्धा नावाचा एक माणूस कम्प्युटरवर डेटा रेकॉर्ड करत असतो. नंतर वर्धा कामावरून थकून घरी जात असतो तेव्हा त्याचा कारचा अपघात एका बाईक स्वाराशी होतो. त्या अपघातात एक नवरा बायको जागीच मरतात, पण त्यांचा लहान मुलगा वाचतो. त्याचवेळी वर्धा ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत असतो तिथून एक ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर जात असतो आणि त्याला ही घटना दिसते. तो वर्धाची मदत करतो जेणेकरून वर्धाचं नाव अपघातात येऊ नये. तेव्हा वर्धा त्या मुलाला तात्पुरता आपल्या जवळ ठेवतो आणि ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर पोलिसांना खोटी गोष्ट सांगून वर्धाला वाचवतो. तेव्हाच वर्धाच्या शेजारी एक माणूस येतो जो रडत असतो, कारण त्याची बायको 10 वर्षानंतर प्रेग्नंट झाली होती, पण दुर्दैवाने बाळ वाचत नाही. हे पाहून वर्धाला त्याच्यावर दया येते आणि तो त्याला त्या अपघातात वाचलेला मुलगा देतो, ज्यामुळे तो माणूस खूप खुश होतो आणि वर्धालाही मानसिक समाधान मिळतं. यानंतर आपल्याला सध्याचा काळ दाखवतात, जिथे आनंद नावाचा मुलगा सतत दारू पिताना दाखवतो. खरं तर आनंदला एक मुलगी सोडून गेलेली असते आणि त्याच दुःखात तो दारू पित असतो. त्याचे मित्रही त्याच्या या वागण्याने त्रासलेले असतात. यानंतर आपण आनंदच्या घरी पाहतो की त्याचा लहान भाऊ प्रत्येक लहान गोष्टीत पुढे असतो आणि त्याचे वडील त्याच्यावर खूप जास्त खुश असतात. पण जसं आनंद घरी येतो तसं त्याच्या आईला सोडून सगळेजण त्याच्याशी उकडून बोलतात. त्याचे वडीलही त्याला दारू पिल्याबद्दल खूप रागवतात, पण आनंद काहीही न बोलता तिकडून निघून जातो. याच कारणामुळे त्याचा लहान भाऊ सुद्धा त्याचा आदर करत नाही. यानंतर आपण दिव्या नावाच्या मुलीला पाहतो, जिला आज पाहुणे बघायला येणार होते. तिची आई तिला सांगते की तिने जास्त बोलायला नको, नाहीतर ते मूल बघून तिला निघून जातील. पण दिव्या त्यांच्या समोर गेल्यावर लगेच बोलायला लागते आणि त्यांना वाटतं की ही मुलगी थोडी वेडी आहे, म्हणून ती तिकडून लगेचच निघून जातात. यानंतर दिव्याची आई तिला डॉक्टरकडे घेऊन जाते, कारण तिच्यावर उपचार सुरू असतात. इथे त्यांच्या बोलण्यातून आपल्याला कळतं की दिव्या लहानपणापासूनच थोडी सेन्सिटिव्ह आहे, जी तिच्या मनात काहीही ठेवू शकत नाही. ती लगेचच सगळं बोलून टाकते. म्हणून डॉक्टर म्हणतात की पुढच्या वेळी जर दिव्यासाठी कोणी मुलगा बघायला आलात तर त्याला तिच्या मानसिक अवस्थेबद्दल सगळ्या गोष्टी नक्की सांगा. दिव्या डॉक्टरला स्वतःच्या सर्व औषधांची नावं सांगते. त्यामुळे आपल्याला हे लक्षात येतं की ती जरी खूप जास्त बोलकी असली तरी तिची स्मरणशक्ती अतिशय तीव्र आहे. इकडे आपण आनंदच्या घरी पाहतो की त्याच्या लहान भावासाठी एक लग्नाचा प्रस्ताव आलेला असतो. आनंदच्या वडिलांनी त्याबद्दल काहीही न सांगता तो प्रस्ताव स्वीकारलेला असतो, कारण त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या मोठ्या मुलामुळं त्यांचं काही वाईट इम्प्रेशन जायला नको. पण आनंद त्या रात्री पुन्हा घरी येतो आणि नशेच्या अवस्थेत अंधाधुंद बोलायला लागतो. इतकंच नाही तर तो स्वतःच्या पॅन्टमध्ये सुसू देखील करतो. हे पाहून मुलीकडचे लोक घाबरून तिकडून निघून जातात आणि आनंदच्या वडिलांना बोलतात की आधी आपल्या मोठ्या मुलाला सावरून घ्या, मग आम्ही या लग्नाचा यानंतर पुन्हा विचार करू. इतकी अपमानजनक परिस्थिती झाल्यावर आनंदचे वडील त्याला खूप सणवतात. ते म्हणतात की या मुलाने सगळ्यांचं आयुष्य त्रासदायक केलं आहे आणि हा कधीही सुखात राहू शकणार नाही. यानंतर आनंदचे मित्र त्याला खोलीत नेतात आणि समजवतात की त्या मुलीला विसरून तू पुढे जा, तेव्हा सगळ्यांना शांती मिळेल. हे ऐकून आनंद शेवटी दारू सोडण्याचा निर्णय घेतो आणि एक आश्रमात राहायला लागतो. इकडे आनंदचे वडील लगेचच त्याच्या लग्नाची तयारी सुरू करतात आणि त्यांनी दिव्याला आनंदसाठी पसंत केलं होतं. नंतर आनंद आश्रमातून परतल्यावर सगळे मिळून दिव्याला पाहायला जातात आणि आनंद काहीच बोलत नसल्याने लग्न हे ठरून जातं. लग्नाचा दिवस उजळतो आणि तिथे आनंदचा मित्र 2 महिलांना बोलताना ऐकतो की दिव्या ही तर पागल आहे आणि ही गोष्ट कदाचित आनंदच्या कुटुंबाला माहिती नाही. त्यानंतर तो मित्र जाऊन ही गोष्ट आनंदच्या वडिलांना सांगतो, पण ते याकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांना फक्त आनंदचं लग्न करून द्यायचं होतं. त्यांना आनंदकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. नंतर ही गोष्ट आनंदचा मित्र त्याला सांगतो की अजूनही वेळ आहे आणि ही मुलगी थोडी वेडपट आहे, त्यामुळे हे नातं तोड. पण आनंद दिव्याकडे बघतो, जिला टेन्शनमध्ये बघून तो तिच्याजवळ जातो आणि म्हणतो की मी हिच्याशीच लग्न करणार आहे. यानंतर आनंद आणि दिव्याचं लग्न होतं. त्यांच्या फर्स्ट नाईटला ते दोघं खूप गप्पा मारतात आणि नंतर ते इंटिमेटही होतात. यानंतर दिव्या आणि आनंद वेगळ्या घरी राहायला जातात आणि त्यांचं आयुष्य खूपच छान चालू होतं. आनंद दिव्यावर खूप प्रेम करतो आणि तो आता नोकरीही करत असतो. नंतर एक दिवस दिव्या आनंदला सांगते की ती प्रेग्नेंट आहे. हे ऐकून आनंद खूप आनंदी होतो आणि तो तिची खूप काळजी घेऊ लागतो. यानंतर आपल्याला एक म्हातारी बाई दिसते, जी महिला हॉस्पिटलमध्ये सामान विकायला येते आणि संधी मिळताच ती एक बाळ उचलून तिकडून निघून जाते आणि कुणालाही हे कळत नाही. मग ती बाई ते बाळ आपल्या घरी घेऊन जाते आणि मे बी ती एखादी गुन्हेगारी टोळी चालवत असावी. यानंतर आपल्याला दिव्या दिसते, जिला आज डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं असतं
आनंदच्या घरी सगळे बाळाच्या बातमीची आतुरतेने वाट बघत असतात. मग डॉक्टर दिव्याला सांगतात की तिला मुलगा झाला आहे आणि ते बाळ दिव्याच्या मांडीवर ठेवतात आणि नंतर ते बाळ बाजूला झोपवतात. त्या बाळाच्या हातावर त्याच्या आईशी जुडता मिळता एक सिरियल नंबरची पर्ची चिटकवलेली असते. बाहेर आनंदच्या घरचे जेव्हा हे ऐकतात की मुलगा झाला आहे तेव्हा ते सगळे खूप आनंदी होतात. आनंदचे वडील लगेचच पंडितजींना फोन करून आपल्या नातवाबद्दल सांगतात. तेव्हा पंडितजी म्हणतात की खूप शुभ वेळेला तुमचा नातू जन्मलेला आहे. तो नक्कीच भाग्यवान असेल आणि त्याची राशी वृषभ आहे. आपल्याला परत ती बाई दाखवली जाते जी लहान मूल चोरत होती. आज ती दिव्या ज्या हॉस्पिटलमध्ये होती तिथेच मूल चोरण्यासाठी आली असावी. यानंतर जेव्हा आनंद दिव्याला पाहायला येतो तेव्हा बाळ तिथं नसतं. डॉक्टर सांगतात की बाळाला इन्क्युबेटरमध्ये ठेवलं आहे जेणेकरून त्याला पूर्ण ऑक्सिजन मिळेल. थोड्या वेळाने नर्स बाळाला घेऊन येते, पण जसं दिव्या बाळाला उचलते तसं ती लगेच म्हणते, हे बाळ माझं नाही. हे ऐकून सगळे आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात, हे काय बोलते? तेव्हा दिव्या सांगते, मी माझ्या बाळाला स्वतःच्या हाताने उचललेलं होतं म्हणून मला खात्री आहे की हे बाळ माझं नाही. त्यावर हॉस्पिटलची मुख्य डॉक्टर येते, पण ती दिव्याचं म्हणणं मान्य करत नाही. ती म्हणते की असं होणं शक्यच नाही आणि काय माहीत डिलिव्हरीनंतर तुझ्या मेंदूवर परिणाम झाला असेल, त्यामुळे तू असं विचित्र बोलतेस. हे नॉर्मल आहे. पण दिव्या तिच्या मुलासाठी वेड्यासारखी झालेली असते. ती सारखीच ओरडते, मला माझं बाळ पाहिजे. हे पाहून आनंदला वाटतं की दिव्याची स्मरणशक्ती खूप जास्त तीव्र आहे आणि तिच्या बोलण्यात काहीतरी नक्कीच खरं आहे. मग तो लगेचच पोलिसांना चौकशीसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो, पण तिथेही पोलिसाला काही विशेष माहिती मिळत नाही. तेव्हा पोलीस सांगतो, जर तुम्हाला इतका संशय आहे तर एकदा DNA टेस्ट करून घ्या. हे ऐकून आनंदही गोंधळतो की हे कसं शक्य होणार. मग तो आपल्या मित्राच्या ओळखीने एका व्यक्तीकडे जातो आणि जो बाळ सध्या दिव्याजवळ आहे त्याची केस घेऊन DNA टेस्ट करतो, जिथे त्याला खात्री होते की हे बाळ त्याचं नाही. हे समजल्यावर आनंद खूप दुःखी होतं. माझं खरं बाळ कुठे गेलं असेल. यानंतर आनंद आपल्या मित्रासोबत थेट पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि DNA रिपोर्ट दाखवून कंप्लेंट नोंदवतो की हॉस्पिटलमधून त्याचं बाळ गायब झालं आहे. हे प्रकरण चिन्नास्वामी नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याकडे जातं, कारण तिथे दुसरा कुठलाच पोलीस अधिकारी उपलब्ध नव्हता. चिन्नास्वामीला निवृत्त होण्यास केवळ 3 आठवडे बाकी होते. त्यामुळे सुरुवातीला तो हे प्रकरण स्वीकारायला तयार नव्हता, पण बाळाच्या विचाराने त्याचं मन बदलतं आणि तो ही केस स्वीकारतो. यानंतर चिन्नास्वामी बाळाचा शोध सुरू करतो आणि आनंदही त्याच्यासोबत असतो. नंतर एका व्यक्तीकडून माहिती मिळते की बऱ्याच काळांपासून मुलांना बलिदानासाठी पडून नेलं जात आहे. हे ऐकून आनंद घाबरून जातो. त्यानंतर आनंद चिन्नास्वामीकडून मागील 10 दिवसात गायब झालेल्या मुलांची यादी मागवतो, जेणेकरून देवाजवळ असलेलं बाळ खऱ्या पालकांपर्यंत पोहोचवता येईल. रेकॉर्ड देणारा माणूस सांगतो की गेल्या वर्षभरात अशा अनेक केसेस आलेल्या आहेत जिथे मूल जन्मताच त्यांचं बलिदान दिलं गेलं होतं, विशेषतः मुलांचंच. हे ऐकून आनंद हॉस्पिटलच्या बाहेर येऊन जोरात रडतो, कारण त्याला वाटत असतं की कदाचित त्याचं बाळही मारलं गेलं असावं किंवा त्याचं बलिदान दिलं गेलं असावं. तेवढ्यात चिन्नास्वामीचा एक खबरी त्याला कॉल करून सांगतो की त्याने 2 माणसांना एका बाळाच्या बलिदानाची चर्चा करताना ऐकलं आहे आणि कदाचित आज रात्रीच ते हे बलिदान देणार आहेत. चिन्नास्वामी आनंदला घेऊन थेट त्या ठिकाणी पोहोचतो आणि दोघंही ते ठिकाण शोधून तिथे जातात. तिथे खरंच एका बाळाचा बळी देण्यात येत असतो आणि चिन्नास्वामी ते बाळ वाचवतो. नंतर जेव्हा आनंद ते बाळ पाहतो तेव्हा त्याला समजत नाही की हे बाळ त्याचं आहे की नाही. मग ते बाळ दिव्याजवळ नेलं जातं आणि दिव्या बाळ उचलता क्षणी सांगते की नाही, हे माझं बाळ नाही. याचप्रमाणे आनंद अजूनही प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या बाळाचा शोध घेत असतो. या दरम्यान त्याला अनेक लहान मुलं सापडतात, जे तो पोलिसांच्या हवाली करतो, जेणेकरून त्यांना त्यांच्या पालकापर्यंत पोहोचवता येईल. या सगळ्याच्या दरम्यान आनंद हॉस्पिटल विरुद्धही बाळ बदलण्याचा खटला दाखल करतो. त्यामुळे न्यायाधीशही या प्रकरणावर चौकशीचे आदेश देतात. चिन्नास्वामी दिव्याला सांगतो की जे त्या बाळाचे खरे आई वडील आहेत त्यांना शोधून त्यांचं बाळ त्यांच्याकडे परत दे. हे ऐकून दिव्या देखील मान्य करते. त्यानंतर न्यायाधीशाच्या आदेशावरून चिन्नास्वामी हॉस्पिटलच्या प्रमुखाशी चौकशी करण्यासाठी येतो, जेणेकरून त्याला आनंदच्या बाळाबद्दल काही माहिती मिळू शकेल. तेव्हा चिन्नास्वामी तिथं काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रश्न विचारतो. डॉक्टर सांगतात की बाळ सकाळी 8 वाजता जन्माला आलं आणि ते आनंदला 8:30 वाजता दाखवण्यात आलं. त्यानंतर बाळाला इन्क्युबेटरमध्ये नेलं गेलं आणि तिथून परत आल्यावर बाळ बदललं गेलं होतं. म्हणजेच इन्क्युबेटरच्या वेळेत गडबड झाली होती. यानंतर चिन्नास्वामी काही मोठ्या गुन्हेगारांनाही भेटतो, जे शिक्षा भोगून जेलमधून बाहेर आले होते. चिन्नास्वामी त्यांच्याकडून बाळ चोरणाऱ्या टोळीबद्दल माहिती विचारतो. तेव्हा गजा नावाचा एक व्यक्ती काही मुलांबद्दल माहिती देतो, पण ती मुलं मोठ्या वयाची होती आणि आनंदला लहान बाळाची माहिती हवी होती. त्यानंतर आनंद आणि चिन्नास्वामी हॉस्पिटलमध्ये पुन्हा तपास करायला येतात. तिथं आनंदला एक वृद्ध बाई दिसते, जिला तो सामान उचलायला मदत करतो. तेव्हा अचानक आनंदला त्या पिशवीतून एका बाळाचा हात दिसतो, म्हणजेच ती बाई बाळ चोरून पडत होती. त्यामुळे आनंद तिचा पाठलाग लागतो. नंतर दुसरीकडे चिन्नास्वामीला हॉस्पिटलमध्ये माहिती मिळते की एक नर्स लवकरच दुबईत नोकरीसाठी जाणार आहे. त्यामुळे तो तिच्या घरी तिला भेटायला जातो. त्याचवेळी त्या बाईवर नजर ठेवताना आनंद काहीतरी पाहतो. इकडे एक माणूस येतो
तोच त्या मुलाची बॅग घेऊन निघून जातो. म्हणूनच आनंदाचा पाठलाग करू लागतो. त्याबरोबरच तो आपली लोकेशन चिन्नास्वामीला पाठवतो. त्यामुळे चिन्नास्वामी 2 कॉन्स्टेबल्सना घेऊन तिथे पोहोचतो. यानंतर आनंद पाहतो की ही तर पूर्ण टुकडी आहे जी त्या मुलाला कुठेतरी घेऊन जाणार आहे. म्हणून आनंद योग्य वेळी त्या मुलाला घेऊन तिकडून पळून जातो. पण ते लोक त्याला घेरतात. तेव्हा आनंद त्यांना चांगलाच मारतो आणि चिन्नासोबत मिळून त्यांना पकडतो. नंतर आनंद म्हणतो, तुम्ही ज्या व्यक्तीची वाट पाहत होतात हे मूल त्यालाच द्या. खरं तर आनंद त्या व्यक्तीला पकडायचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात एक माणूस गाडीत येतो आणि काहीतरी गडबड झाली हे लक्षात येताच तो पडून जाण्याचा प्रयत्न करतो. पण आनंद दरवाजा बंद करून त्याला अडवतो. त्यानंतर आपण पाहतो की चिन्नास्वामीने प्रत्येक गुन्हेगाराला वेगवेगळ्या रूममध्ये लपून ठेवलं होतं आणि तो त्या कारमधून आलेल्या माणसाला पकडून टॉर्चर करतो आणि म्हणतो, मला सत्य सांग, नाहीतर हे तुझ्यासाठी चांगलं होणार नाही. पण तो माणूस स्पष्टपणे सांगतो की माझा यामध्ये काहीही संबंध नाही. मग चिन्नास्वामी त्या नर्सकडे जातो जिला त्याने कैदेत ठेवलेलं असतं आणि तिला तिची जुडी बहीण दाखवतो. खरं तर जगाला हे माहिती नव्हतं की त्या दोघी जुड्या बहिणी आहेत. पण चिन्नास्वामीने हे उघड केलं. तेव्हा भीतीपोटी नर्स सगळं सत्य सांगते. माझ्याकडे एक माणूस आला होता. त्याने मला ऑफर दिली होती की मी जर त्याचं काम केलं तर तो मला दुबईला नर्स म्हणून पाठवेल. आणि जेव्हा फोटो दाखवला जातो तेव्हा तोच माणूस निघतो जो कारने मूल घ्यायला आला होता. तिथे चिन्नास्वामीने त्या वृद्ध महिलेलाही पकडलं होतं. ती सुरुवातीला काही बोलत नाही, पण नंतर ती सांगते, त्या हॉस्पिटलमध्ये मी मूल चोरण्यासाठी गेले नव्हते, तर एक दुसरं मूल द्यायला गेले होते, जे माझ्या धंद्यात पहिल्यांदाच झालं. हे ऐकून आनंदही आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, माझ्या मुलाची अदलाबदली का केली गेली? नंतर तो विचारतो, तू हे मूल कुठून उचलून आणलंस? तेव्हा ती बाई त्या कपलचं नाव सांगते आणि आनंद जाऊन ही गोष्ट दिव्याला सांगतो. पण हे ऐकून दिव्या काही फारसा विचार करत नाही आणि ती ते मूल परत जाऊन त्या मुलाच्या खऱ्या आईवडिलांना देऊन टाकते. त्यांचं मूल परत पाहून ते कपल खूपच आनंदित होतं. पण आता मूल देऊन टाकल्यानंतर दिव्या इमोशनली खूप जास्त हर्ट झाली होती. ती सतत त्या मुलाबद्दलच विचार करत राहते, जे आनंदलाही पाहवत नाही. अशाच काही दिवसानंतर चिन्नास्वामीने त्या गाडीतल्या माणसाला अजूनही पकडून ठेवलं होतं आणि त्याचं नाव होतं शेखर. खूप टॉर्चर केल्यानंतर तो कबूल करतो, मी या मूल चोरणाऱ्या टोळीशी 4 वर्षापूर्वी जुळलो आहे. पण हे लोक खूप आधीपासून हा सगळा धंदा करत आहे. मला या धंद्यात राजेंद्रनं ओढलं होतं. तो सगळ्या हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी पुरवतो. हे ऐकून आनंद राजेंद्रचा शोध घेऊन त्याच्याकडे जायला निघतो. पण त्याआधीच काही लोक राजेंद्रवर हल्ला करतात आणि आनंद त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. पण हे लोक राजेंद्रला मारून तिकडून पळून जातात. राजेंद्रच्या मृत्यूनंतर आनंदला काहीच कळत नाही की तो खऱ्या गुन्हेगारांना कसं पकडणार आणि त्याला त्याचं मूल परत मिळणार की नाही. यानंतर जेव्हा राजेंद्रचा अंतिम संस्कार चालू असतो तेव्हा तिथं एक श्रीमंत माणूस येतो, जो कोणी दुसरा नसून वर्धाच असतो. आणि खरं तर राजेंद्र तोच ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर असतो ज्याने वर्धाचा अपघातात मदत केली होती. यानंतर जेव्हा चिन्नास्वामी झोपलेला असतो तेव्हा त्याला गजाचा कॉल येतो आणि तो तात्काळ गजाकडे जातो. खरं तर आनंद तिथं काही चौकशीसाठी आलेला असतो, त्यामुळे गजाने त्याला मारून बंदी बनवलेलं असतं. तेव्हा चिन्नास्वामी गजाला सांगतो की त्याला सोडून दे, तो पुन्हा तुझ्याकडे येणार नाही. तेव्हाच आनंद गजाच्या माणसाला पाहतो ज्याच्या हातावर तोच टॅटू असतो ज्याने राजेंद्रला मारलं होतं. हे पाहून आनंद विचारतो, तू राजेंद्रला का मारलं? आणि उत्तर न मिळाल्यामुळे तो गजा आणि त्याच्या माणसाला मारू लागतो. यानंतर कथा काही वर्ष मागे जाते, भूतकाळात जाते. जेव्हा वर्धा त्या अपघात झालेल्या मुलाला त्या माणसाकडे देत होता तेव्हा तो माणूस आनंदी होऊन वर्धाला खूप सगळं सोनं देतो. सुरुवातीला वर्धा ते घेण्यास नकार देतो, पण नंतर त्याला लालच येतं आणि तो अर्ध सोनं राजेंद्रला देतो. काही दिवसांनी तोच माणूस आपल्या दुसऱ्या एका साथीदाराला घेऊन परत येतो आणि सांगतो की हा माणूस 5 लाख द्यायला तयार आहे, पण याला मूल पाहिजे. हे ऐकून वर्धाचं लालच वाढतं आणि तो विचार करतो की श्रीमंत होण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. मग वर्धा राजेंद्रच्या मदतीने एका स्त्रीला तयार करतो आणि तिचं मूल विकत घेतो. ती स्त्री ही पैशाच्या लोभात मूल देऊन टाकते. वर्धाला 5 लाख मिळतात आणि ते मूल मिळाल्यावर त्या कुटुंबाने वर्धाला देव मानलं. हे सगळं पाहून वर्धाला खूप समाधान वाटतं आणि मग तो हाच व्यवसाय करू लागतो. सरकारी हॉस्पिटलमध्ये गरीब कुटुंबामध्ये जन्मलेली मुलं राजेंद्रच्या मदतीने चोरून श्रीमंत लोकांना विकून पैसे कमवायचा. नंतर वर्धा आणि राजेंद्रनं एक टीम तयार केली. वर्धा कोणत्या मुलाचे आईवडील गरीब आहे हे सांगायचा आणि त्याचे साथीदार ती मुलं चोरून वर्धाकडे पोचवायचे. अशा प्रकारे वर्धानं कोट्यवधी रुपये कमावले, कारण श्रीमंत लोक मूल मिळवण्यासाठी कितीही पैसे द्यायला तयार होते. यानंतर राजेंद्रनं स्वतःची सिक्युरिटी कंपनी सुरू केली आणि वर्धानं हा धंदा वाढवण्यासाठी एक क्लाउड कन्सल्टन्सी कंपनी सुरू केली, ज्याच्या माध्यमातून इतर हॉस्पिटलचा डेटा वापरून मुलं चोरता यायची. मग वर्धाला अनेक हॉस्पिटलचा डेटा सांभाळण्याचं काम मिळालं. त्याचा फायदा घेत त्यानं गरीब कुटुंबावर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि त्यांच्या मुलांना चोरून श्रीमंतांना विकायला लागला. एक दिवस वर्धाकडे एक NRI कुटुंब आलं. त्यांचं म्हणणं होतं की त्यांना फक्त वृषभ राशीत जन्मलेलं मूल हवं आहे.
कारण हे मूल खूप यशस्वी मूल तयार होतं. त्यासाठी ते लोक 2 कोटी रुपये देण्यास तयार होते. वर्धा देखील तयार होतो. त्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये त्या सर्व महिलांच्या रेकॉर्डकडे लक्ष ठेवतो, ज्या त्या विशिष्ट वेळेत बाळाला जन्म देऊ शकतात. म्हणजेच बाळ त्यांना वृषभ राशीतील हवं होतं. त्याला अशा 3 बायकांची नाव सापडतात, ज्यात एक बाळ दिव्याचं असतं. जेव्हा त्या बाळाची कुंडली पंडितजीकडून बनवली जाते, तेव्हा त्या येणाऱ्या कुटुंबाच्या अटीप्रमाणे सगळी माहिती जुळत होती. म्हणून वर्धा एक प्लॅन तयार करतो. आपण बाळाची अदलाबदली करू आणि कोणालाच काही कळणार नाही. त्याने हे काम त्या नर्सच्या मदतीने केलं. जेव्हा बाळ इन्क्युबेटरमध्ये होतं, पण दिव्याने आपलं बाळ ओळखलं होतं. पुढे हेही कळतं की वर्धाला माहिती झालं होतं की पोलिसही या केसची चौकशी करत आहे. म्हणूनच त्याने गजाच्या हातून राजेंद्रची हत्या करवली. आता सीन वर्तमान काळात येतो. वर्धाला त्या येणाऱ्या कुटुंबाचा फोन येतो. ते म्हणतात, तुम्ही आम्हाला बाळ दिलं, पण माझ्या मित्रालाही एक बाळ हवंय आणि तो त्यासाठी कितीही पैसे द्यायला तयार आहे. हे कोण वर्धा त्याला उद्या मंदिरात भेटायला बोलावतो. नंतरच्या दिवशी दिव्यालाही त्याच कपलने मंदिरात आणलं होतं, ज्यांना दिव्याने त्यांचं मूल परत दिलं होतं. जेव्हा दिव्या देवाजवळ मूल मिळवण्यासाठी प्रार्थना करत असते आणि त्याच वेळी ती NRI फॅमिली तिथे दर्शनासाठी येते. दिव्याला ते मूल काहीसं ओळखीचं वाटतं. ते मूल रडायला लागतं. तेव्हा दिव्या त्याला सांभाळते. तेवढ्यात वर्धा तिथे येतो आणि दिव्याला पाहतो. वर्धाला माहिती असतं की हे मूल दिव्याचंच आहे, म्हणून तो त्या फॅमिलीला लवकरात लवकर निघायला सांगतो. दुसरीकडे चिन्नास्वामीने आनंदला सांगितलेलं असतं की या सर्व प्रकारांचा मास्टर माइंड मंदिरात गेला आहे. त्यामुळे आनंद सुद्धा मंदिरात पोहोचतो आणि त्याच्याकडे वर्धाचा फोटो असतो. तेव्हाच दिव्याला अचानक जाणवतं की हे मूल तिचंच आहे आणि ती आनंदला सर्व काही सांगते. आनंद लगेचच धाव घेतो आणि त्या फॅमिलीला थांबवून ते मूल हिसकावून घेतो. पण वर्धाचे लोक त्याला मारायला सुरुवात करतात. आनंद आधी त्यांच्याशी झुंज देतो आणि मग वर्धालाही मारू लागतो. त्याच वेळी तिथे अचानक कोणीतरी येतं आणि वर्धाला ठार मारतो. तो म्हणजे राजेंद्रचा मुलगा असतो, जो आपल्या वडिलांचा बदला घेण्यासाठी तिथे आलेला असतो. वर्धाच्या मृत्यूनंतर हे मूल किडनॅप करणाऱ्या टोळीचाही शेवट होतो. शेवटी दिव्या आणि आनंदला त्यांचं मूल परत मिळतं आणि याच ठिकाणी हा चित्रपट इथे संपतो. तर मंडळी, आईच्या काळजाचा ठाव घेणारा हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला या कथेमधला भावनिक थरार जाणवला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच दमदार सिनेमे आणि मालिका समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.